आज बघणार आहोत आपण डुअरपट्टी डिझाईन. चला बघूया मेजरमेंट आहे 36 लांबी, रुंदी 5 आणि आता अर्धा इंच आपण वरतून खालून मेजरमेंट घेतला आहे. स्केलच्या साहाय्याने असं लाईन करून घ्यायची आहे, खाली पण आणि वरती पण. कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे पहा, वरच्या साईडने पण अर्धा इंचावरती असं लाईन करून घ्यायची आहे. आणि पुढे आपल्याला आता 4-4 इंचावरती मार्जिन करायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने 4 इंचावरती मार्जिन केलं आणि वरच्या साईडला पण 4 इंचाने मार्जिन करायचं आहे. हे पहा, 4-4 इंचाचं मार्जिन आहे. रुंदी ही 5 इंच आहे. अर्धा इंच वरती खाली गेला आणि 4 इंच मध्ये राहिला, त्यामुळे आपल्याला 4 इंचाचंच मार्जिन घ्यायचं आहे. जर मोठे साईज असेल तर मोठ्या साईजमध्ये पण तुम्ही त्या मापानुसार घेऊ शकता. असं क्रॉसमध्ये आपल्याला आता जोडून घ्यायची लाईन. मध्ये एक सोडायचं आणि लाईन करून घ्यायची. इथे पण तसंच मधला 4 इंचाचा डॉट एक सोडायचा आणि पुढच्या डॉटला जोडून घ्यायचं. कंप्लीट करून घेऊया. आता राहिलेल्या डॉटला आपण जोडून घेऊया. मधले डॉट जे सोडले होते त्या डॉटला असे लाईनने क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. आणि हा आपला रांगोळी डोअरमॅटचा पॅटर्न रेडी झाला आहे. आता आपल्याला ह्याचं कलर कॉम्बिनेशन बघायचं आहे. कलर कॉम्बिनेशनसाठी अगोदर आपण साईडची लाईन कंप्लीट करून घेऊया. मी रेड कलर घेतला आहे. ह्या जागेवर मरून कलर पण घेऊ शकता. हे पहा, बरोबर लाईनच्या आतमध्येच चिटकवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे व्यवस्थित उलन, म्हणजे निघणार नाही. बऱ्याचशा मैत्रिणींची कमेंट असते की माझी उलन निघते चिटकवलेली. ते प्रेस करा व्यवस्थित आणि गरम होऊ दे ग्लुगन. ग्लुगन गरम झाल्यानंतरच सुरू करा चिटकवायला. पूर्ण कंप्लीट करून घ्यावूया. दोन्ही साईडनं आपल्याला अशीच बॉर्डर कंप्लीट करायची आहे, रेड कलरचीच. पहा, खालच्या साईडनी पण आपल्याला अशीच बॉर्डर कंप्लीट करायची आहे. हे पहा, ह्या पद्धतीने. आता मधली डिझाईन आपण बघूया. येलो कलरने त्या साईडने आपण आणखी एक लाईन करणार आहोत, कारण की आपल्याला हे कॉर्नर आहेत जे आपण चौकोन बनवले आहेत आतमध्ये, ते अटॅच झाले नाही पाहिजे रेड कलरला. त्यामुळे आपण एक येलो कलर घेतला आहे मध्ये. उलन चिटकवताना व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित लाईनमध्ये चिटकवायचे आहे. आता हे घेतलं आपण ऑरेंज कलर आतमधल्या साईडने, थोडंसं आतमधल्या साईडने लावून घ्यायचं आहे. ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि खूप छान प्रतिसाद आहे, खूप छान कमेंट असतात तुमच्या. मी रोज डेली वाचते. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्या कमेंटला मी रिप्लाय पण देते, त्यामुळे कमेंट करत जा. काही प्रॉब्लेम आला रांगोळी मॅटमध्ये तर लगेच कमेंट करायची, मी तुम्हाला नक्की त्याचं सोल्युशन सांगेल. हे पहा, आता मी हे बॉर्डर करून घेतली आहे चौकोनला. मध्ये आपल्याला भरायचा आहे ग्रीन कलर. ह्यानंतर चौकोनमध्ये ग्रीन कलर घ्यायचा आहे. पूर्ण सगळ्या कलरची एकच लाईन घ्यायची, कारण आपण छोट्या साईजमध्ये बनवत आहोत. जर तुम्ही मोठी साईज बनवत असाल तर 2-3 लाईन घेऊ शकता. वेलकमसाठी आपण जी पट्टी बनवतो मध्ये, त्यासाठी तुम्ही 3 किंवा 4 लाईन अशा घेऊ शकता आणि मोठ्या साईजमध्ये बनवू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की साईडचं समजा 2-2 इंच सोडलं आहे वरचा आणि खालची हे लाईन बॉर्डरची, तर मध्ये आपण किती घेतोय त्यानुसारच आपण मेजरमेंट घ्यायचं आहे. जर जितकं भरेल तितकंच आपण आडवी पण मेजरमेंट घ्यायचं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलंच आहे छोट्यामध्ये, तसंच मोठं बनवू शकता. एकदम इझी आहे, लक्षपूर्वक. ह्यानंतर आपण आता हा व्हाईट कलर चिटकून घेऊया.
माझ्या रांगोळी मॅट कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करत जा. जेवढे लाईक असतील तेवढे छान छान रांगोळी मॅट आणखी मी घेऊन येईल. आणि शेअर पण करत जा. शेअर केल्यामुळे आणखी मैत्रिणींना लाभ होईल त्याचा आणि त्या पण असं स्वतः घरी बनवू शकतील. चला मग आता बघूया पुढे. हा एक झाला व्हाईट कलर. आता हे मी तुम्हाला 2 किंवा 3च करून दाखवते कारण व्हिडिओ लॉंग होतो आहे जास्त. आणि पहा पूर्ण कंप्लीट करून घेतला व्हाईटनी. आता मध्ये भरायचं आहे आपल्याला परत रेड कलर. जो बॉर्डरला कलर असतो तो मध्ये थोडा तरी आलाच पाहिजे कारण त्यामुळे काय होईल, ही रांगोळी मॅट आकर्षक दिसेल. हे पहा रांगोळी मॅट बोलू शकता किंवा डोअरपट्टी बोलू शकता ह्याला. ह्याच पद्धतीने चिटकवायचं आहे. अगोदर दाखवलं त्या पद्धतीने. आता दुसऱ्या पद्धतीने मी दाखवते. ते व्यवस्थित जमणार नाही. आपण जसं व्हाईट कलर, ग्रीन कलर, ऑरेंज कलर चिटकवला त्या पद्धतीने असं गोल आकार होऊन जाईल मध्ये. त्यामुळे काय करायचं आहे, छोटे छोटे उलनचे तुकडे करून असे छोटे छोटे 3 चिटकवले की बरोबर परफेक्ट बसतं तिथे. पहा त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे. म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित जमत नाही ते. अशाच पद्धतीने कंप्लीट करून घेतलं आहे मी सगळं. आता आपल्याला इथे भरायचं आहे येल्लो कलर. येल्लो कलर भरत असताना लक्षात ठेवायचं आहे ऑरेंजवरती थोडं पण नाही गेलं पाहिजे, नाहीतर मग ते आपली जी आकर्षक डिझाईन दिसते ती दबली जाईल आणि व्यवस्थित दिसणार नाही कलर कॉम्बिनेशन. ही रांगोळी मॅट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाय सर्वांना. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत.